नमस्कार मित्रांनो. काय आहे, आज असंच बसलो होतो घरामध्ये आणि एक डोक्यात विचार आला. हो, निवडणुकीबाबतचाच आहे. पण डोक्यात असा विचार आला, की आत्ता ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी, त्यांना संडास असल्याचा दाखला निवडणूक आयोगाने द्यायला सांगितलं. निवडणूक आयोगाने हा संडास असल्याचा दाखला जो उमेदवारांकडे मागितला, ते बघून हसायला आलं अक्षरशः. आणि हसता-हसता थोडंसं डोळ्यात पाणी आलं. तुमच्याही या गोष्टीकडे मी लक्ष वेधलेलं आहे. त्याच्यावरनं तुम्हाला थोडंसं हसायला आलं देखील असं. गावाकडे बरं असतं. घरात संडास नसेल, तर बायको माहेरी आणि माणूस शौचास शेजारी. पण हे शहर आहे हो. इथं उंच-उंच इमारती, फ्लॅट, टॉवर हे उभे आहेत. मग ह्या टॉवर्समध्ये किंवा स्मार्ट सिटीमध्ये घरात संडास नाही, असं शक्य आहे का हो? तो प्रत्येकाच्या घरात असतोच ना. मग त्याचा दाखला कशाला द्यायचा? काय आहे, सांडपाण्याच्या विहिरीत सोनं शोधण्यासारखं हा एक प्रकार आहे. असं म्हटलं तर वावगं राहणार. बरं, त्याही पुढे जाऊन जर म्हणायचं, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये ह्याच्या अगोदर जे नगरसेवक होते आणि त्यांच्या प्रत्येकाच्या वॉर्डामध्ये जे बिल्डिंगेस उभ्या राहत होत्या आणि त्यांना कंप्लीशन सर्टिफिकेट महानगरपालिकेकडनं दिलं जात होतं. त्यावेळेस संडास घरात बांधलाय का नाही किंवा संडास बांधलाय का नाही हे न बघताच कंप्लीशन सर्टिफिकेट दिलं जात होतं का? नगरसेवक काय करत होता? म्हणजे असं महानगरपालिकेला सांगायचं आहे का, की नगरसेवक जे आहेत याच्या अगोदरचे, हे टंबरेल घेऊन बसलेल्या लोकांचं किती पडतंय हे बघत होते का? की लोकं रस्त्यावर बसलेले आहेत टंबरेल घेऊन आणि नगरसेवक किती पडतंय हे बघत होता. म्हणून महानगरपालिकेला आणि निवडणूक आयोगाला संडासचा दाखला मागणं संडासचा दाखला मागणं महानगरपालिकेला, निवडणूक आयोगाला आज गरजेचं वाटलं. तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा. कसं आहे मित्रांनो, सरकार म्हणतं आपण डिजिटल झालोय, तरक्की केलेत, मोठमोठे ब्रिज उभारलेत, रस्ते सिमेंट काँक्रीटचे केलेत. पण निवडणूक आयोग म्हणतो, की हे सगळं ठीक आहे. पण तुम्ही अर्ज करताय, तुमच्या घरात संडास आहे का? का तुम्ही बाजूच्यांच्या घरात? का सुलभ होण्यासाठी सरकारने बांधलेल्या सुलभमध्ये जाताय? ते आम्हाला दाखल्या रूपाने द्या. गावात संडासाचा मुद्दा आपण समजू शकतो. पण शहरात संडासाचा मुद्दा म्हणजे गाढवाच्या पाठीवर बसून विमानात जायचं म्हणण्यासारखं नाही का? आणि मोदींच्या राज्यात संडासाचा दाखला मागितला जातोय. म्हणजे स्वच्छ शहर, सुंदर शहर हे जे काही शहरांबाबतीत ब्रीदवाक्य आणि याच्यावर सरकार जो काही खर्च करतोय, तो सगळाच खर्च हा कागदोपत्रीच आहे असं म्हणायला लागेल. म्हणजे बघा ना, हे संडासचा दाखला मागितला जात असेल, तर स्वच्छ शहर, सुंदर शहर, टमरेल घेऊन रस्त्यावर लोकं बसतायत आणि माझी बघतायत. सुलभ आहे का कठीण आहे? असाच अर्थ घ्यावा लागेल ना. हां. नगरसेवक हा लोकांचे प्रश्न, मग गटार, पाणी, रस्ता, लाईट अशा स्थानिक गरजा सोडवण्यासाठी असतो.
पण जर दाखले मागितले जात असतील याचा अर्थ निवडणूक आयोगाला हे म्हणायचं आहे की महाराष्ट्रातील शहरामध्ये प्रत्येकाच्या घरात किंवा घराच्या बाहेर शौचालय नाही असं म्हणायचंय. आणि जर तुमचं म्हणणं आहे की आम्ही शहरात राहतो, आमच्याकडे ते शौचालय आहे, तर मग त्याचा दाखला द्या. तुमचं मत काय आहे मित्रांनो? तुमचं काय मत आहे मित्रांनो? निवडणूक आहे असं हे वाटतंय का निवडणूक आयोगाने लावलेला तमाशा आहे असं वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आमचं सन्मान महाराष्ट्र चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा. कारण इथे बोललं जातं तेच जे समाजातील लोकांचं मत असतं आणि महाराष्ट्रातलं ते खरं वास्तव असतं. आत्ता इथेच थांबतो. परत भेटू. तोपर्यंत आपल्याला ठणकावून विचारायला काय जातंय, बोलायला काय जातंय. जय महाराष्ट्र.